सांगलीच्या रेणावी घाटामध्ये 2 एसटी बसेसचा भीषण अपघात झालाय। 2 ते 3 जण यावेळेस ठार झालेत, तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी इथं 2 एसटी बसचा हा भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 2 ते 3 जण ठार झालेले आहेत। आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 15 ते 20 जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रेणावी येथील घाटामध्ये समोरासमोर बस धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला। विटावून घेऊघाटला जाणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसचा हा भीषण अपघात झालेला आहे। जखमींना तातडीनं आता पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचंही सांगण्यात येत आहे। सांगलीच्या रेणावी घाटामध्ये 2 एसटी बसची जोरदार धडक झाली आहे। तिघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे, तर अद्याप 15 ते 20 लोक जे आहेत ते गंभीर जखमी आहेत। जखमींची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं देखील कळत आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी सांगलीमधून समोर येते। रेणावी घाटामध्ये 2 एसटी बसचा भीषण अपघात झालेला आहे। अपघाताची ही दृश्य आपण बघतोय, कशा पद्धतीने हा अपघात झाला आहे त्याची ही दृश्य। सांगलीच्या रेणावी घाटामध्ये 2 एसटी बस समोरासमोर धडकलेल्या आहेत, ज्यामध्ये 3 लोक जागच्या जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे, तर 15 ते 20 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विजय पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिकची माहिती? विटा येथील रेणावी घाटामध्ये 2 बसचा या ठिकाणी अपघात झालेला आहे। समोरासमोर या ठिकाणी बसचा अपघात झालेला आहे आणि या बस अपघातामध्ये 15 ते 20 जण या ठिकाणी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 2 ते 3 मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी प्राथमिक मिळत आहे। तर जखमींना विटातील रुग्णालयामध्ये आणि मिरजेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, शासकीय रुग्णालयामध्ये। तर त्या ठिकाणी अपघाता ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। अगदी आता पुढील तपास नेमका कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।